Hello student, today we are start our first chapter, that is the law of motion. In this chapter we see motion, first point motion, then distance and the displacement, acceleration, Newton's law of the motion and the related equations. Okay, first we see the motion. What is meant by the motion of an object. मोशन मीन्स काय आहे तर वन टाईप ऑफ द मुवमेंट, त्या टाईपची काय आहे मुवमेंट आहे. आणि याच्यामध्ये मुवमेंट तर आहेच, पण कशी आहे आपण एखादी हालचाल म्हणू शकतो. इट्स कॉल्ड ॲज द मोशन. मोशनमध्ये आपण जसं म्हणतो एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली तर ती काय झाली मूव झाली, मुवमेंट झालीच, म्हणजेच काय झालं तिथे मोशन झालं. तर याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन इज गिवन हिअर, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन. म्हणजे खालचे जे एक्झाम्पल दिलेले आहेत काही तुम्हाला, तर त्यामध्ये तुम्हाला जे तुम्हाला मोशन जे आहे त्याच्यामध्ये कोणतं मोशन आहे ते सांगायचं आहे. तसंच हाऊ विल इट एक्सप्लेन प्रेझेंट अँड अब्सेंट ऑफ मोशन. तुम्हाला हे सांगायचं आहे की त्याच्यामध्ये मोशन आहे की नाही. ओके, फर्स्ट नंबर एक्झाम्पल जे आहे द फ्लाइटनिंग ऑफ अ बर्ड. फ्लाईट ऑफ द बर्ड जे आहे ते उडत आहेत. ओके, फ्लाईट करतात म्हणजेच काय आहे वळा, पक्ष्यांचं उडणं हे काय आहे एक टाईपचं मोशन आहे. याच्यामध्ये मोशन आहे ना, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आहे. त्याच्यानंतर आहे लूज फ्लाईंग थ्रू एअरसोबत काय होते पानं जे आहे ते काय होत आहे मूव्ह होत आहेत, त्याला काय म्हटलं जातं एक टाईपचं मोशन. याच्या फर्स्ट एक्झाम्पल आणि थर्ड एक्झाम्पलमध्ये काय आहे मोशन आहे, पण सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला स्टेशनरी ट्रेन, त्याच्यामध्ये मोशन आहे का नाही. दुसरं आहे अ स्टोन लेईंग ऑन अ हिल. आता एखादा दगड एखाद्या जर पर्वतावर पडलेला असेल किंवा हिलवर आहे एखादा दगड पडून, तर त्या स्टोनला तुम्ही असं म्हणणार का की तो मोशनमध्ये आहे म्हणून तो हालचाल करेल का, नाही, म्हणजेच तो मोशनमध्ये नाही आहे, तिथे मोशन काय अब्सेंट आहे. म्हणजे याच्यातले दोन एक्झाम्पल मोशनवाले आहे, दोन एक्झाम्पल काय आहे मोशन नसणारे आहेत. ओके, ते डोंट मूव्ह, जसं स्टेशनरी ट्रेन अँड द स्टोन लाईंग ऑन अ हिल, हे जे दोन आहेत याच्यामध्ये अब्सेन्स ऑफ अ मोशनचे एक्झाम्पल आहे. नंतर आपल्याला जे बघा मित्रांनो, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. मीन्स तुम्हाला हे दिलेलं आहे की जर एखादा व्यक्ती तुमच्या पुढे बसलेला आहे, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करत आहे बसमध्ये आणि तुमच्या पुढे बसलेला आहे, तर तो मोशनमध्ये आहे का किंवा मूव्ह करतो आहे का, काय म्हणाल तुम्ही. आपण अमोरासमोर बसलेलो असेल तर काय म्हणू आपण रेस्ट पोझिशनमध्ये आहे असं आपण म्हणू, तो हालत नाही आहे किंवा तो मूव्ह होत नाही आहे, मोशनमध्ये नाही आहे असं म्हणू आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट डू यू टेक इन टू अ कन्सिडरेशन टू डिसाईड इफ ॲन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग ऑर नॉट. तुम्ही कसं कन्सिडर करता की एखादं ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे की मोशनमध्ये नाही आहे, एखादं मूव्ह होत आहे ऑब्जेक्ट की नाही होत आहे, ते कसं डिसाईड करता हे तुम्हाला विचारलेलं आहे. इथे मध्ये आपण काय म्हणतो केव्हा मूव्ह होतो एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जात असेल तेव्हा ती वस्तू काय होते मूव्ह होत आहे असं आपल्याला वाटतं. जसं आपण बसमध्ये आपण बसताना झाडं जे आहे, आपली बस चालत असते तर झाडं आपल्याला मागे मागे जाताना दिसतं, असं वाटतं आपल्याला की झाडं जी आहे ती काय होत आहे मूव्ह होत आहे, पण ॲक्च्युली आपण मोशनमध्ये असतो, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. झाडं त्याच ठिकाणी असतात म्हणून ते रेस्ट पोझिशनमध्ये आहे आणि आपण जे आहे आपण काय मूव्हिंग पोझिशनमध्ये आहे विथ रिस्पेक्ट टू बस ऑर द ट्रॅव्हल्स. त्या बस किंवा ट्रेन किंवा ट्रॅव्हल्सच्या सोबत आपण काय करतो आहे मूव्ह करतो आहे, म्हणजे आज आपण काय मोशनमध्ये आहे. इथे तुम्हाला एक जे आहे ती डेफिनेशन दिलेली आहे आणि ती डेफिनेशन जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. बघा मी सांगते, इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज changing with respect to its surrounding then is said to be in motion. म्हणजे ती काय आहे एखादी गोष्ट जर त्या वातावरणासोबत चेंज होत असेल
की ऑब्जेक्ट जे आहे ते काय होत असेल, चेंज होत असेल, त्याची पोझिशन चेंज होत असेल. जसं आता आपण बसलेलो आहे आणि गाडी जी आहे ती चालली, आपण त्या गाडीसोबत आपली पोझिशन पण चेंज होते आहे. म्हणजेच काय होत आहे, तर आपण चेंज होत आहे, म्हणजेच आपण मोशनमध्ये आहे. पण झाडं मोशनमध्ये नाही आहे. समजलं. आणि जे पर्सन आहे आपल्या पुढे बसलेला, तो पण काय आहे, मोशनमध्ये आहे. आता आपण बघू शकतो की इथे तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सांगितलेलं आहे. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय आहे ते बघूयात आपण. डिस्टन्स म्हणजे काय आहे, साधं आपण अंतर ज्याला म्हणतो त्याला डिस्टन्स म्हणतात. ट्रॅव्हलिंग पाथ जे असतं त्याच्याहून ट्रॅव्हल करताना जे आपण अंतर पार करतो त्याला डिस्टन्स असं साध्या भाषेत आपण म्हणतो. पण आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हटलं याच्यामधला फरक जो आहे तो बघायचा आहे. आता सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण पहिले बघून घेऊयात आणि नंतर जे आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामधला फरक जो आहे तो मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करते. बघा इथे शीतल अँड प्रशांत हाऊस दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे की शीतल आणि प्रशांत हाऊस जे आहे इथे दिलेलं आहे आणि ते जे आहे हे स्कूल आहे इथे दिलेलं आणि ही जे आहे हे संगीता हाऊस आहे. आता बघा शीतल जी आहे तिची मैत्रीण संगीता आहे तिच्याकडे जाते, तिथून त्या दोघीजणी कुठे जातात, स्कूलपर्यंत जातात. बघा आता हे 1200 मीटरपर्यंत दिलेलं अंतर आणि हे जे आहे ते 500 मीटरपर्यंत, जे 1700 मीटर टोटल अंतर किती पार केलं त्यांनी, 1700 मीटर जेवढं अंतर आहे ते तेवढं त्यांनी काय केलं, पार केलेलं आहे. आता दुसऱ्यांदा बघा प्रशांत जो आहे तो डायरेक्ट जो आहे त्याच्या घरापासून निघतो आणि कुठे जातो, तो स्कूलमध्ये जातो. त्याने किती डिस्टन्स कवर केलं, तर 1300 मीटर जेवढं डिस्टन्स आहे तेवढं त्याने काय केलं, कव्हर केलं. ठीक आहे. आता तुम्ही सांगू शकता की कोणाचं डिस्टन्स जास्त आहे आणि कोणाचं कमी आहे. शीतलने संगीताने पार केलेलं अंतर जे आहे ते जास्त आहे आणि प्रशांतने पार केलेलं अंतर जे आहे ते काय आहे, कमी आहे. म्हणजेच काय होतं की याच्यामध्ये आपण डायरेक्ट सांगू शकतो की इथून घरापासून डायरेक्ट स्कूलपर्यंतचं अंतर जे आहे ते कमी आहे आणि हे दोघींच्या हाऊसपासनं स्कूलपर्यंतचं अंतर जे आहे ते काय आहे, जास्त आहे. म्हणजेच हे जे अंतर आपण मोजतो आहे यालाच डिस्टन्स असं म्हणतात. हे ॲक्च्युली पाथचं जे अंतर असतं त्यालाच डिस्टन्स आपण असं म्हटलं जातं. बघा आता ए पॉईंट आणि बी पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. एपासून निघालेला व्यक्ती जो आहे तो बीपर्यंत असा कर्व करून जात असेल तर हे जे डिस्टन्स म्हटलं तर हे आपल्याला पूर्ण मेजर करावं लागेल. ठीक आहे. आणि जर आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर काय करावं लागतं, तर स्टार्टिंग पॉईंट म्हणजे एपासून जर आपण सुरुवात केली असेल तर बीपर्यंत, एपासून ते बीपर्यंत म्हणजे स्टार्टिंग पॉईंट टू एंडिंग पॉईंट, डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉईंट टू एंडिंग पॉईंट म्हणजेच काय होते, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. डिस्टन्स म्हणजे काय होते, द ऑब्जेक्ट कवर द ॲक्च्युअल पाथ इज कॉल्ड ॲज द डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर स्टार्टिंग टू एंडिंग पॉईंट, डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग टू एंडिंग पॉईंट याला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट. जसं आता तुम्हाला जर या एक्झाम्पलवरून जर सांगायचं असेल तर हे जे झालं, हे झालं स्टार्टिंग पॉईंट हा आणि एंडिंग पॉईंट हा असेल तर हे झालं हे काय झालं, डिस्प्लेसमेंट. आणि जर आपल्याला काय डिस्टन्स सांगायचं असेल तर हे आपण असं सांगू शकतो, शीतलच्या हाऊसपासून ते स्कूलपर्यंतचं अंतर. ठीक आहे ना. अशा पद्धतीनं आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघू शकतो. आता आपल्याला हे बघायचं आहे, आता इथे आपल्याला हे बघायचं आहे की या डिस्टन्सची डेफिनेशन आणि डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन दिली आहे ती बघूयात आपण. बघा, डिस्टन्स is the length of actual path traveled by an object in a motion. ओके. हे जे आहे डिस्टन्सची काय आहे, ही डेफिनेशन आहे. आणि जर आपल्याला आता काय करायचे, डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन पाहिजे असेल तर ही इथे आहे. डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द फिनिशिंग पॉईंट. ओके. आपल्याला डेफिनेशन मिळाला. आणि डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक काय आहे ते सांगते मी. डिस्टन्स म्हणजे जर एखादं ऑब्जेक्ट, आता ही कार घेतली आपण, ठीक आहे, एखादं ऑब्जेक्ट जर आपण ही कार घेतली आहे, ही
या ए पॉईंटपासून तर या बी पॉईंटपर्यंत जात असेल, हिने कवर केलेलं पाथ म्हणजेच काय ते डिस्टन्स होते. आता इथं स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट सरळच आहे, एका सरळ डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजेच काय आहे स्ट्रेट लाईनमध्ये आहे आणि त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट पण म्हणू शकतो. ओके, आपली डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन स्टार्टिंग पॉईंट टू एंडिंग पॉईंट, मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉईंट टू द एंडिंग पॉईंट, म्हणजेच काय ते याला डिस्प्लेसमेंट आणि आपण डिस्टन्स म्हणू शकतो. बट व्हेन द अनदर एक्झाम्पल वी टेक, दॅट टाईम व्हॉट हॅपन, वी टेक अ सर्क्युलर पाथ. आज जर आपण सर्क्युलर पाथ घेतले, आता ए पॉईंटपासून स्वराली जी आहे ती ए पॉईंटपासून काय करते आहे, जर रनिंग करत असेल अराउंड द सर्क्युलर पाथ, या सर्क्युलर पाथमध्ये जी काय करते आहे रनिंग करते, त्यावेळेस काय होते स्टार्टिंग पॉईंट पण हाच होईल आणि एंडिंग पॉईंट पण हाच होईल. त्याच्यामुळे त्याला डिस्टन्स येईल का मधातलं, नाही, स्ट्रेट डिस्टन्स येणार नाही आणि त्याच्यामुळे इथे डिस्प्लेसमेंट जे आहे ते काय आहे ऑफसेट आहे. ओके, म्हणजेच आपण सांगू शकतो डिस्प्लेसमेंट इज नॉट प्रेझेंट इन द सर्क्युलर मोशन and when the object it travel in a straight direction, that time distance and displacement are the same. इथे बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे एक इम्पॉर्टंट पॉईंट, इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज 0. आता या सर्कलच्या याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट काय आहे 0 आहे, तेव्हा ॲक्च्युअल डिस्टन्स जे आहे ते काय आहे 0 नाही आहे. ओके, ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय इट मे नॉट बी 0, म्हणजे डिस्टन्स कवर झालेलं असतं पण डिस्प्लेसमेंट तिथे नसते, कधी सर्क्युलर डायरेक्शनमध्ये किंवा असा एखादा आपला इनरेग्युलर शेप असेल त्याच्यामध्ये पण आपण डिस्प्लेसमेंट काढू शकत नाही. डिस्प्लेसमेंट फक्त स्ट्रेट डायरेक्शनमध्ये काढू शकतो. ओके, आपण डिस्प्लेसमेंट जे आहे ते आता बघितलेलं आहे आपण. नाऊ वी सी द स्पीड अँड द व्हेलॉसिटी. First, tell me, you know the speed. What is meant by the speed? You heard that word, the speed. Speed म्हणजे काय, one object is traveling onto the another position. एक ऑब्जेक्ट जो आहे तो दुसऱ्या पोझिशनपर्यंत गेला किंवा दुसऱ्या ठिकाणीपर्यंत गेला तर तो किती वेळात गेला, ठीक आहे, आणि तो किती वेळात जाऊ शकतो, याला काय म्हटलं जातं आपण स्पीड. आपण कसा कॅल्क्युलेट करतो, जसं इथे दिलेलं आहे तुम्हाला टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन द टाईम रिक्वायर्ड, म्हणजे त्याला एक पाथ पूर्ण डिस्टन्स कव्हर करायला किती वेळ लागला आणि ते अंतर किती होतं, त्याच्यावरून आपण काय काढू शकतो स्पीड काढू शकतो. हे जे स्पीड जी आहे ती आपण इथे बघितली. आता याच्यामध्ये स्पीड मी याच्या आधी तुम्हाला याच्यासाठी एक्सप्लेन केली आहे की आधीच्या स्टँडर्डमध्ये आपण स्पीड म्हणजे काय ते बघितलेलं आहे. ओके, आता जे आहे ते आपण फर्स्ट व्हेलोसिटी व्हेक्टर अँड स्केलर क्वांटिटी म्हणजे काय ते बघूयात. व्हॉट आर द व्हेक्टर अँड द स्केलर. आता स्केलर, व्हॉट इज मीन बाय द स्केलर अँड व्हॉट इज मीन बाय द व्हेक्टर. स्पीड, डिस्टन्स, व्हेलॉसिटी, टाईम, डिस्प्लेसमेंट, इट्स कॉल्ड ॲज अ क्वांटिटी. ओके, या सर्व काय राशी आहे त्या क्वांटिटीज आहेत. तर याच्यामध्ये ही जी व्हेलॉसिटी म्हणतात, व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट जे आहे यांना काय असते डायरेक्शनची गरज असते, ठीक आहे, म्हणून त्याला म्हटलं तर व्हेक्टर्स क्वांटिटी आणि जे बाकीच्या राहिलेल्या आहे स्केलर क्वांटिटी म्हणजेच काय स्पीड, टाईम जे आहे या डिस्टन्स यांना काय म्हटलं जातं स्केलर क्वांटिटी. आता बघा एक एक्झाम्पल देते मी. जर आपल्याला विचारलं की रीनाचं घर किती दूर आहे, आपल्याला असं विचार म्हणजे डिस्टन्स विचारलं तर आपण काय सांगू 15 किलोमीटर आहे. ओके, याला काय म्हटलं तर आपण डिस्टन्स सांगितलं 15 किलोमीटर, फक्त आपल्याला त्याला काय लागलं, आपल्याला त्याची फक्त मेजरमेंट लागली, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये डायरेक्शन वगैरे लागली का नाही. पण तेच आपल्याला जर विचारलं कोणत्या डायरेक्शन आहे रीनाचं घर तर त्यावेळेस त्याला काय सांगावं, लेफ्ट साईडने आहे, राईट साईडने आहे, ईस्टला आहे, वेस्टला आहे असं आपल्याला सांगावं लागेल. म्हणजेच काय होईल, त्यात तिथे काय आले डायरेक्शन आले. तर ज्यावेळेस डायरेक्शन आणि मेजरमेंट येतात तेव्हा त्याला व्हेक्टर क्वांटिटी म्हणतात. कोणती क्वांटिटी म्हणतात, व्हेक्टर.
आणि ज्याच्यामध्ये फक्त मेजरमेंटची आवश्यकता असते त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात. गॉट इट. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, विच ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स, स्पीड, velocity, टाईम अँड डिस्प्लेसमेंट आर द स्केलर अँड विच आर अ वेक्टर. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जी स्केलर क्वांटिटी आहे ती कोणती आहे ती आपण बघूया. स्केलर क्वांटिटीमध्ये आपल्याला बघता येईल की डिस्टन्स, ठीक आहे, डिस्टन्स, टाईम आणि स्पीड यांना डायरेक्शनची गरज नसते म्हणून ही काय स्केलर क्वांटिटी आहे. आणि वेक्टर क्वांटिटी जी आहे ती काय आहे तर डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी जी आहे ती काय वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे यांना डायरेक्शनची आवश्यकता आहे. आपण आता बघू शकता इथे की तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला दिलेला आहे. स्पीड म्हणजे काय मी ते सांगितलंच आधी, पण पुन्हा सांगते. डिस्टन्स, टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट इन अ रिक्वायर्ड टाईम, इट्स कॉल्ड एज स्पीड. ओके, नेक्स्ट जे आहे ते आपण बघूया आता व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजेच काय आहे, व्हेलॉसिटीची ते तुम्हाला डेफिनेशन पण दिलेले आहे. बघा इथे मी तुम्हाला सांगते, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय ॲन ऑब्जेक्ट इन अ पर्टिक्युलर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज द व्हेलॉसिटी. तुम्ही हे जे आहे मी तुम्हाला सांगते ते टिक मार्क करून घ्या तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये, कारण हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला याच्या डेफिनेशन जे आहे ते नेहमी विचारल्या जातात म्हणून तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचं आहे. व्हेलॉसिटी, आता व्हेलॉसिटी म्हणजे काय तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय ॲन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम इज कॉल्ड ॲज द डिस्टन्स. म्हणजेच व्हेलॉसिटी आणि स्पीडची जे डेफिनेशन आहे ती सेमच आहे, फक्त याच्यामध्ये काय आहे पर्टिक्युलर डायरेक्शन हा जो वर्ड आहे तो आपल्याला बघायचा आहे. पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजेच काय आहे, एखादी वस्तू दुसऱ्या एखाद्या सांगितलेल्या दिशेने जात असेल त्याला व्हेलॉसिटी असं म्हटलं जाते. आणि युनिट टाईममध्ये गेली पाहिजे ती वस्तू, त्याला व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. व्हेलॉसिटी म्हणजे स्ट्रेट डायरेक्शननं जाणारी बघा मी तुम्हाला करण्यासाठी एक एक्झाम्पल देते आहे. ए पॉईंटवर एक ऑब्जेक्ट आहे आणि एक बी पॉईंटवर ऑब्जेक्ट आहे. समजा हा ए आहे आणि हा काय आहे बी आहे. तर इथून इथपर्यंत जायसाठी याला एखाद्या वस्तूला लागणारा अंतर, वेळ आणि एक डायरेक्शन इथून याच डायरेक्शननं गेलं पाहिजे, याला काय म्हटलं जातं व्हेलॉसिटी. ठीक आहे ना. इथे डायरेक्शन नेसेसरी आहे आणि ते स्ट्रेट डायरेक्शन असलं पाहिजे. सर्क्युलर याला व्हेलॉसिटी नसते, स्पीड असते सर्क्युलर मोशनला. ओके, आता हे जे आहे इथे त्याची काय दिलेलं आहे तुम्हाला फॉर्म्युला, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन द टाईम. तुम्हाला दुसरी व्हेलॉसिटीची पण इथे डेफिनेशन दिलेलं आहे, डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम इज कॉल्ड ॲज द व्हेलॉसिटी. आता सम इम्पॉर्टंट पॉईंट इज गिवन हिअर. युनिट ऑफ द स्पीड, व्हेलॉसिटी आर स्पीड आणि व्हेलॉसिटीची जी युनिट आहे IS असो की CGS असो हे काय सेम आहे. जसं IS युनिटमध्ये व्हेलॉसिटी जी आहे आणि स्पीड जे आहे तो दोन्ही मीटर पर सेकंदमध्येच यूज केला जातो, मेजर केला जातो. आणि CGSमध्ये सेंटीमीटर पर सेकंदमध्ये काय केला जातो, स्पीड जो आहे तो काय केला जातो, मेजर केला जातो. स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स. स्पीड कशाशी रिलेटेड, डिस्टन्सशी. आणि व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. आणि याच्यामध्ये तुम्हाला हे सांगता येईल की इफ द ऑब्जेक्ट इज along a straight line, the value of the speed and the velocity are the same, otherwise they are be different. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल की व्हेलॉसिटी आणि स्पीड सेम राहील, पण जेव्हा ते स्ट्रेट राहतील, स्ट्रेट डायरेक्शननं जात असेल तेव्हाच. आणि व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन अ युनिट टाईम. हे तुम्हाला व्हेलॉसिटीचीच डेफिनेशनच आहे दिलेली या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे तुम्हाला व्हेलॉसिटीच्या जर डेफिनेशन लागल्या तर इथे तुम्हाला 2
2 ते 3 डेफिनेशन दिलेले आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही व्हेलॉसिटीच्या या तिन्ही डेफिनेशन बघा, मी टिक मार्क करून देते 1, 2 आणि 3 या फिल इन द ब्लँक्ससाठी. आणि तुम्हाला MCQसाठी किंवा तुम्हाला एखाद्या डिफरन्स बिटवीनसाठी या सर्व ज्या डेफिनेशन आहेत त्या लागत असतात आणि त्या महत्त्वाच्या आहेत, म्हणून त्या टिक मार्क करून घ्या. आणि हे जे मी टॉपिक शिकवलं आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे आहेत ते काही क्वेश्चन जे आहेत ते मी सांगते, तुम्हाला ते राईट डाऊन करून घ्या. बघा, डिफरन्स बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, त्याच्यानंतर आहे डिफरन्स बिटवीन द व्हेलॉसिटी अँड स्पीड, आणि त्याच्यानंतर आहे डेफिनेशन ऑफ द डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड द स्पीड. ओके, आणि याचे युनिट जे आहेत ते इथे दिलेले आहेत ना, युनिट हे पण महत्त्वाचे असतात. ओके, नाऊ वी सी what is the next topic. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आपला आहे इफेक्ट ऑफ द स्पीड अँड द डायरेक्शन ऑन द व्हेलॉसिटी. आणि तुम्हाला काही एक साधे एक्झाम्पल दिलेले आहे बघा. तर ते जे एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या पिरियडमध्ये बघूयात.